सर तुम्हाला भेटायचं होतं. मी मिलिंद जाधव TV10. बरोबर. मी तुमचा विषय पहिल्यांदाच मी PMCला कॅमेरा, माझा बॉडी कॅमेरा चालू असतो, त्या बॉडी कॅमेऱ्यावर मी घेतलेले आहे आणि त्यांच्याकडनं त्याचं स्पष्टीकरण विचारलेलं आहे. तर मला तुमचा नंबर हवा होता सर. 885259. कारण का खूप महत्वाचं, कारण का काय माहिती का विषय थंड पडलाय. थंड नाही पडला तुम्ही ऍक्टिव्ह मी अजून. दंगेकर साहेब ते मेन होते ना. मग तो विषयच नाही आहे बघा. आम्ही एंड टू एंड जाणार आहे. मी आता एकट्याची पण भेट घेऊन आलो तिथं. मी आता सगळ्यांच्या खाली भेटलो. आम्हाला फाईल काय मिळत नाही बघायला, त्याचा आम्हाला फाईल त्याने दाखवून आज ते IOD केले तेच तेच सर. मग मला फाईल काय मिळत नाही बघायला. मला स्वतः चीफ इंजिनियर जी काय म्हटले माहितीये का, हो ते कॅमेरा बंद करा. माझ्या कॅमेरावर आहे बरं का ते भुतकर साहेब. ते तर सरळ नाही म्हणले, नाही मी देणार नाही. त्यांनी तिथं फोन नाही ऐका. आणि खालपासनं म्हणजे ते म्हणजे आता तर म्हणजे काय थांबू, बंद करू. आणि कॅमेरा बंद केल्यानंतर ते म्हटले आमच्यावर खूप प्रेशर आहे. हे मी कॅमेरावर सांगतोय सर. मी ते म्हणतो आपण काढून सर अगोदर नंबर द्या, तुम्हीच होईल माझा. जेब काटा पकडा गया, पैसा वापस दिया, खत्म. हाँ एकदम बराबर. हाँ मैं तो बोलता कि तो इसका मतलब मेरा तो ऐसा कहना है कि कुछ गुनाह हुआ है कि नहीं हुआ, ऐसे वैसा बिहेव कर रहे हैं तो ये गलत है. नाही मी केलं ना सगळं सर. हे सर तुमचं सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पार्थवरचं जे झालं ना, त्यांच्यावर ते लगेच ऍक्शन घेतली ना त्याला डिब्लाटीवर. मग इकडे धर्मदय आयुक्तांवर कारवाई का नाही केली? ते म्हणतात की आम्हाला माहित नाही, मी सही केली. बरोबर. हा बरोबर आहे, त्यांच्यावर कारवाई बरोबर आहे. इथं तर सगळे 4-5 अहो इथं म्हणजे ऍक्शनच उशिरा घेतलेली आहे. इथं येते टीम का बसवली नाही ते सगळं. हे सगळं होणार आहे तर मला याच आशेवर आहे सर, कारण का मी पुण्याच्या चांगल्यासाठी लढतोय. 100% विषय ऑन कॅमेरा बरं का, हे ऑन कॅमेरा ते मी तुम्हाला दाखवीन सर. तुम्हाला मी काही व्हिडिओज पाठवतो. मग त्यांनी काय सांगितलं, ते म्हटले परमिशन आम्ही दिल्लीच नाही आहे. त्याची माहिती काढली सगळी. IOD म्हणजे काय, इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. काय की तुम्ही प्लॅन सँक्शन ऑब्जेक्शन काढले ते झालं क्लिअर. पाठवून दिलं ना सर. पाठवतो मग तिकडे पाठवतो. तर आता आयुक्त म्हणले काय तुम्हाला? आता ते म्हटले मला आयुक्त साहेब की तुम्ही मला हे पाठवा, पत्र द्या. हां काय म्हणा, तोंडी चालतच नाही का म्हणा. काय कमाल आहे यार. साहेब मी 3 वर्ष झाले प्रत्येक अधिकाऱ्यांचा अभ्यास करतो. प्रत्येक अधिकाऱ्यांचं बाईट असलेलं आहे. माझा एकमेव चॅनलच आहे, एकमेव चॅनल. तुम्ही सर तुमची ओळख? अण्णा पाटील. तुमचा नंबर देऊन ठेवा सर. या संदर्भातच आहात का? बरं. आणि ते अक्षय वगैरे हां अक्षयचा सुद्धा नंबर मिळेल ना? हां तर तुमचा नंबर देऊन ठेवा. की प्रश्न विचारत आहेत पुणेकर शांत का झाले दंगेकर? शांत झाले हां या विषयात तरी. तुम्ही काय करता सर? मी आर्किटेक्ट आहे. अच्छा सर. मी स्वतः BE सिव्हिल बिहारचे आहे. BE सिव्हिल बिहारचं आहे, त्यामुळे सगळा मला माहिती आहे. 2 वर्षाचा आणि मी लढतोय. माझ्या चॅनलवर बघा ना. पण कानो पे जू नाही रेंगती. विक्रम कुमार पासनं ते हा तर डॉक्टर राजेंद्र भोसले सगळे PMRD नाही. मी तिथं गेलो नाही. मी PMC नाही. ते तर आहे, जायचं तिकडे. ऑनलाईन आहे म्हणून काहीतरी चालू आहे, पण अवघड आहे. आता ते या नवीन साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे? नवल किशोर राम. आता सगळेजण म्हणतात हे आहे जरा व्यवस्थित. नाही ते EDला होते बरं का, EDला होते. फिअरलेस आहे. ऐकलोय असं ऐकलं. आता पण काम केलं तर ठीक. तो पण ते पर्टिक्युलर स्वतः चांगले असतील मोर, पण त्याच्या हाताखालचे लोक. नाही पण हा माणूस आहे ना खाली लक्ष ठेवून आहे. बघू ना आता लक्ष किती आलं. बघूया किती लक्ष. म्हणजे काय त्यांनी पुढचं तारीख बिरी काय वेळ दिली का? नाही काही नाही. आम्ही लढणार आहे. आमच्या हायकोर्टात लढतो. लढणार काही विषय नाही सर. तुम्हाला असं वाटतं का खरंच काय होईल का? एवढं सगळं होऊन सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देत आहेत. नाही त्याच्यात आपण त्या गोष्टीत काय बोलायचं नाही. आता आपण कागदावरती लढायचं आहे, कागदावरती लढणार आम्ही. आता हवेत बोलणार नाही काही. जे काय असेल सर आमच्या चॅनलला एक बाईट द्या ना, की म्हणजे कधी देऊ शकाल? आता लगेच होतो. मग आपण खाली जायचं का सर? इकडे नको खाली घेऊ. खाली आपल्या गार्डन मध्ये घेऊ ना. चला खाली घेऊ. चला ठीक आहे. समझोता करार केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आम्ही हा व्यवहार रद्द करत आहेत.
त्यामुळं आता हे सेलडेट कसं रद्द होतं हे आम्ही बघतोय. आज 8 दिवस होऊन गेले, कुठल्या प्रकारचे कागदपत्र पुढे सरकलेले नाही. आणि दुसऱ्या बाजूला आमचा तो जो पाठपुरावा आहे, जरी हे व्यवहार रद्द झाला, सगळं मिटलं काय असेल त्याच्याशी आम्हाला आता पुढं काही देणं घेणं. मात्र ज्यांनी गुन्हा केला आहे, कारण ज्या पद्धतीने इथं पुणे मनपामध्ये प्रकरण हाताळलं गेलं, ज्याप्रमाणे कागद पुढं सरकली, जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण केवळ असं मिटलं आणि मग आता व्यवहार झाला म्हणजे सगळं फाईल बंद असं वरून चालणार नाही आहे. कारण गुन्हा हा घडलेला आहे. ज्या पद्धतीने इथे सगळे प्लान किंवा जे नकाशे तयार झाले, ज्याप्रमाणे सगळं कागद दडवली गेली, कागद रंगवली गेली, तर याच्यामध्ये कोण आहे याच्या मागे सूत्रधार, आणि जे अधिकाऱ्याने ज्यावर सही केलं आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. किंवा जर त्यांची जर कोणी फसवणूक केली आहे तर त्या कोणीतरी याला जबाबदारी कोणावर तरी आली पाहिजे. त्यामुळं आम्ही पाठपुरावा करत आहोत. आणि हे काही प्रकरण थंड वगैरे काही झालेलं नाही आहे. हायकोर्टात देखील प्रकरण आहे आणि आम्ही शेवटपर्यंत याच्या तळ्यात लावून देणारा प्रकरण. सर, परत नागरिकांचे काही प्रश्न असे आहेत की हाच त्यांना प्रश्न पडला आहे की थंड व्हायचं कारण तर नाही आहे आणि कुठली अटक झाली नाही, FIR झालेला नाही आहे. तर तुमच्या मते सर, म्हणजे प्रायोरिटीप्रमाणे यामध्ये कोण कोण दोषी आहे आणि किती जण आहे? तुम्ही सर नावं घेऊन सांगितलं तर फार बरं होईल. नाही, आता नावं अजिबात आम्हाला कुणाची घ्यायचे नाही, काय संबंध नाही. कागद बोलेल, आम्ही कागदावर जातो. मी वकील आहे आणि माझं काम आहे की कागद पुरावेचे आहे. आता आम्हाला फाईल दाखवली जात नाही, का दाखवली जात नाही ते समजत नाही. त्यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांकडे फिरतोय. कुठली फाईल दाखवली जात नाही? जे HND बोर्डाची जी संपूर्ण फाईल आहे त्याची प्रति अजून मला 1.5 महिना झालाय आम्ही मागणी करतो, त्याची आम्हाला कॉपीच मिळत नाही. त्याची महानगरपालिकेकडे हो RTI टाकला आम्ही, त्यांनी काय काय उत्तर दिले. शेवटी आता काही वेळापूर्वी मी माननीय आयुक्त महोदयांची भेट घेतली. आयुक्त महोदय म्हणले तुम्ही फाईल बघा, तुम्हाला देता येतं का नाही ते आम्ही तपासतो. म्हणलं तपासा. आता या जर एका बाजूला तुम्ही म्हणताय की हा सगळा व्यवहार झाला आहे, आता काय राहिलं, मग तुम्ही घाबरता काय? कोण म्हणजे काय काय दडवता याच्यामध्ये? तर आम्हाला त्याची पूर्ण कॉपी त्याची मिळायला पाहिजे, कागदपत्र मिळालं पाहिजे. आणि जरी इथं नाही दिलं तर मी उच्च न्यायालयामध्ये आम्ही ते कागदपत्र त्यांना दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना बाध्य करू. त्यामुळं हा विषय असं हे नाही की सगळं झालं आणि सगळं, कारण भविष्यात जर याच्या उद्या जर आम्ही याच्याचा दोष असतो तर या सगळ्यांनी मिळून आम्हाला 2-5 वर्ष तुरुंगात डांबलं असतं काय. त्याच्यामुळं ज्यांनी गुन्हा केला आहे किंवा जे लोक याच्यात दोषी आहे ना त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. याचं आमच्या संपूर्ण कमिटीचं, आमच्या संपूर्ण लोकांचं एकदम ठाम मत आहे. आणि जनतेने याच विषयावरती आम्हाला जे समर्थन दिलंय, आमच्या प्रामाणिकपणे विश्वास ठेवला, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. शेवटपर्यंत आम्ही प्रकरण तडा देऊ आणि लोकांनी आमच्या मागं जसं राहील तसं निर्धास्तपणे आमच्या मागं राहावं. सर, आणखीन माझा मुद्दा असा होता, माझ्या बाईटमध्ये मी म्हणलेला आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये मीडियाचा रोल खूप महत्त्वाचा होता. तर तोही आता असा दिसतोय की मीडिया जशी रोज दंगेकर साहेबांचे प्रत्येक आरोप लोकांसमोर आणत होते तसेच तेवढ्याच तत्परतेनं ते गायबही झालेले आहेत. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मीडियाचं बघा, मीडिया आहे ना की त्यांना दररोज नवीन विषय मिळतो. जर समजत झाला आहे काय हे नाही, उद्या जर याच्यावर कुणाला नोटीस निघेल, कारवाई होईल, किंवा उद्या जर यांनी सेलरी रद्द नाही केलं तर उद्या मोठं आंदोलन पुन्हा उभं राहील. त्यामुळे मीडिया थंड वगैरे असं काही प्रकार नाही. आणि दुसरा मोठा विषय मिळाला आता याच्यात तोडीचा विषय, जसं त्याच्यात 2000 कोटीचा घोटाळा झाला म्हणताय, 300 कोटी सेम आहे. HND मध्ये आणि पार्थ पवार अल्मोडेच्या प्रकरणामध्ये काय फरक आहे? जर अल्मोडेच्या प्रकरणामध्ये हा जे काय असेल ते काय कोणतं असेल ते त्याच्यामध्ये जर एका दिवसात जर कारवाई होती तर याच्यात कारवाई का होत नाही? सारखंच आहे दोन्ही पण. मग इथं का कोणाला लपवलं जातंय? जे कोणी दोषी असतील ना त्यांना बडतर्फ केलं गेलं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना एक विश्वास मिळाला पाहिजे की अद्याप कुठेतरी न्याय आणि कुठेतरी कारवाई जिवंत आहे म्हणून. सर, तुम्हाला अजूनही असं वाटतं का की जैन समुदाय तुमच्याबरोबर आहे आता या स्ट्रगलमध्ये? कारण का जैन समुदायाच्या म्हणजे मुनींनी त्या दोघांनाही माफ केलं आहे असं म्हणलेलं आहे. तर मग ह्याच्यावर आता तुमचं काय स्टँड, म्हणजे तुमच्या बाजूनं आहेत का नाही जैन समाज? हा विषय जैन समाजाचा नाहीच आहे. माझ्यावर सोबत जैन समाज आहे का नाही, त्यापेक्षा माझ्यासोबत संपूर्ण सकल समाज आहे. हा जो विषय आहे की सार्वजनिक ट्रस्टची जागा कशी बळकावली जाते आणि केवळ एकापुरतं मर्यादित नाही. आता विषय हा जैन वगैरे फार लांब राहिला. हा विषय जनरल पब्लिक डोमेनचा आहे, लोकांचा जो सामान्य नागरिकांचा आहे. आणि आमच्या महाराजांची जी ते बघा, ते आमचे महाराज समाजचे दारी आहे, त्याचं काम आहे माफ करायचं. पण आम्ही संसारी माणसं आहोत. आम्ही जर असं उद्या माफ करायला सुटलो सगळ्यांना तर मी वकिली सोडून मग मी सुद्धा आता मला संसार सोडावा लागेल मला, तर चालणार नाही. जर गुन्हा ज्यांनी केला आहे तर त्याच्यावर शिक्षा झालीच पाहिजे. पुन्हा उद्या जर मी गुन्हा केला तर मला शिक्षा झालीच पाहिजे, याचं माझं ठाम मत आहे. सर, दुसरा एक असा मुद्दा म्हणजे तुम्हाला एक अपडेट करतो. कालच चंद्रकांतदादा पाटील आणि मुरली अण्णा मोहोळ यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की आमच्यावर उगाच आरोप केले जातात वगैरे, तर त्याचं समर्थन ते करत होते. अर्थात त्याच्यामध्ये जैन हे आलेलं नाही फारसं आणि मुरली अण्णा मोहोळ सुद्धा जास्त बोलले नाहीत.
तर तुम्ही तो बघितलं का? आणि मग तिथं सुद्धा तोच प्रश्न होतोय की जर थंड पडला ना तर लगेच दुसऱ्या पार्टी आमचा काही दोषच नव्हता बघा, हे पुरावे नव्हते वगैरे असं होऊन जातं. नाही काय आता बघा, जे ना कागद बोलेल, मला अण्णा किंवा चंद्रकांत दादा पाटील किंवा कोण काय बोलतो आमचं काही संबंध नाही. आमचं म्हणणं जेच आहे की जे कागद आहे त्याच्यावर ज्यांनी सह्या केल्या आहेत, जे अधिकारी आहेत किंवा जो कोणी असेल ज्यांनी खोटी कागद रंगवली, ज्यांनी सगळं बोगस व्यवहार केलाय, उद्या त्या बँका आहे, पतसंस्था आहे, ज्यांनी खोटी कर्ज वाटली, मंदिरावर कर्ज काढलं, ज्यांनी मंदिर लपवलं, खोटे आदेश, हे सगळे शेवटी हे हा संदेश असा गेला पाहिजे की जर कोणी खोटी कामं केली तर त्याला ही शिक्षा होणार आहे आणि झालीच पाहिजे. आता कोण काय बोललो, मग ह्या लोकांनी सांगावं की आमचा बॉस कोण आहे किंवा आमचा आका कोण आहे काय. बघा, जोपर्यंत आपण ज्यांनी गुन्हा केला त्याला पकडत नाही तोपर्यंत आपल्याकडे नाव समोर राहणार नाही किंवा मग त्यांनी ते शिक्षा भोगावी सगळी. नागरिकांसाठी परत एकदा मी थोडंसं क्लिअर करायचा प्रयत्न करतो की माझ्या मते आणि नागरिकांना जे फीडबॅक मिळाला त्याप्रमाणे जे ट्रस्टी होते ते सगळ्यात मोठे त्यांचा दोष आहे असं लक्षात येत आहे. त्यानंतर तो जो टेंडर वगैरेचा जो फार्स केला किंवा जे मागणी केली तो दुसरा एक आहे ना, तोही फार्स असा लक्षात येतो. त्यानंतर तिकडं भाग घेतलेले 3 बिल्डर्स हेही त्याच्यामध्ये दोषी असावेत असं वाटतंय. आणि ज्यांनी घेतलं टेंडर, गोखले साहेब असतील तर त्यांनी ते घेतलेलं हे दोषी दिसत. तुमची आता काय मागणी काय आहे? तुमची मागणी जी आहे ना ती मागणी काय, सामान्य माणूस म्हणून मागणी इतकीच आहे की जर ज्यांनी खोटा व्यवहार केला, ज्यांनी हे सगळं खोटं काम केलं, ज्यांनी कुकुटी कागद रंगवली, ज्यांनी समाजाची दिशाभूल केली, ज्यांनी सगळ्यांची फसवणूक केली, ज्यांनी देवाला विकायचा प्रयत्न केला, यांच्यावर कारवाई नको व्हायला. आणि याला जर जे अधिकाऱ्यांनी मदत केली असेल, जे कोणी याला सामील असतील, सगळ्यांवर कारवाई. फार सोपी आणि छोटी मागणी आमच्या काही मोठी अपेक्षा नाहीये. आणि मी जास्त पण होत नाही यांच्यावरती, फक्त जे BNS 316 विश्वासघातचं कलम पोलिसांवर कारवाई करायला तयार नाही. अद्याप माझी FIR देऊन आज 27 सप्टेंबरला FIR दिली आहे. माझे 4 स्टेटमेंट झाले घेऊन, काय त्याचं ऍक्शन आहे? मला हे पण कळवले तुमची FIR फेटाळली आहे, काहीच नाही. सांगायचं तत्व इतकं आहे की लोकांना संदेश गेला पाहिजे की अद्यापही न्यायाचं राज्य शिल्लक आहे कुठंतरी अजून. कारण यांच्याकडे अधिकार आहे ना, यांच्याकडं प्रत्येक माणसाने हायकोर्टात जायचं का? प्रत्येक माणसांनी. त्यामुळं हा एक संदेश गेला पाहिजे की जे कोणी दोषी आहे, कोणी असो त्याच्यामध्ये दोषी. बघा, एक गोष्ट एकदम क्लिअर आहे, सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की याच्यामध्ये फार मोठा अपराध झाला होता, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता, याच्यामध्ये खोटी कागद रंगवली आहे. त्यामुळं बघा, पाठपुरावा लावून धरायचं आमचं काम आहे. आम्हाला महिना लागो, 8 दिवस लागो, 6 महिने लागो, आम्ही लढत राहू. कारण बघा, हळूहळू लोक प्रकरण जसं तू म्हटलं की थंड पडतंय किंवा थंड दिसतंय, आम्ही आमच्या ज्या शक्ती आहे, आमच्या सवडीनुसार वेळेनुसार आम्ही याचा पाठपुरावा करत राहू. आम्ही जे आमचं टाइम ठरवले, कारण सर्वात प्राथमिक आमचा जो उद्देश आहे की तो व्यवहार रद्द झाला पाहिजे, तो अजून झालेला नाहीये. आम्ही वाढ बघतोय. यांच्या डोक्यात काय आता फक्त आपल्या या माध्यमाच्या त्यांना फक्त इशारा देऊ इच्छितो की तुम्ही हे जर लवकर नाही केलं तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये, पुढच्या 5-6 दिवसामध्ये हे सगळं ज्या आणखीन मोठ्या प्रमाणात परत बाहेर निघणार आहे सगळं. आणि मग आणखीन सगळ्याच अडचणी वाढणार आहे. त्यामुळं पहिलं ते सगळं ते आहे ते व्यवहार रद्द झाले पाहिजे. कागदपत्र केवळ हे फक्त हवेतल्या गप्पा नकोय. आणि जे कोणी याच्या मागे असतील त्या सर्वांवरती कारवाई होणं जरुरी आहे. त्या पूर्ण बोलण्यामध्ये मला एक मुद्दा नक्कीच कळाला की अजूनही ते रद्द झालेलं नाहीये, तो व्यवहार रद्द झालेला नाहीये, ही फार मोठी गोष्ट आहे. अर्थात मग त्यांना रद्द व्यवहार न होता माफी सुद्धा नाही द्यायला पाहिजे असं आमचा एक भाबडा प्रश्न आहे, नागरिकांचा भाबडा प्रश्न आहे. सर, शेवटचे 2 भाबडे प्रश्न आहेत. तुम्हाला वाटतं का तुम्हाला न्याय मिळेल? आणि दुसरा प्रश्न असा आहे, कधी? बघा, शेवटचा न्याय मिळेल किंवा नाही हा इतका गंभीर प्रश्न आहे. परंतु न्याय मिळेल नाही किंवा नाही, आपलं आपण काम करणं. मी जर उद्या मी पेशाने वकील आहे आणि मी जर असं म्हटलं न्याय मिळणार नाही तर मी काळा कोट घालून सोडलं पाहिजे. मी नक्कीच न्याय मिळेल, मला पूर्ण खात्री आहे या देशाच्या न्यायदेवतेवरती. आणि कुठं ना कुठं आमची दखल घेतली जाईल. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री